नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 12वी अकाउंट प्रकरण क्रमांक 2 नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिकमधील उदाहरण क्रमांक 10 याचे सविस्तर सोल्युशन लाईव्ह प्रोसेसमध्ये मी तुम्हाला करून दाखवणार आहे। तर आपण पूर्णपणे त्याकडे लक्ष द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अभ्यास करता येईल। तुम्हाला सर्व उदाहरण बिन पाहता सुद्धा सोडता येईल। अगोदर वाटल्यास वहीमध्ये उदाहरण लिहून काढा, त्यामध्ये तुम्हाला मी काही लिहायला सांगितलं तर ऑन दी स्पॉट तुम्हाला लिहिता सुद्धा येईल। चला तर मग। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नॉन ट्रेडिंग कन्सर्नचे एक्झाम्पल नंबर 10 अभ्यासणार आहोत। मी तुम्हाला आज या उदाहरणाच्या हिंट्स तुम्हाला देणार आहे उदाहरण सोडवण्यासाठी। त्यानंतर तुम्ही उदाहरण त्या ठिकाणी सोडवायचं आहे। या ठिकाणी आपण उदाहरण सोडवण्यापूर्वी प्रत्येक उदाहरण तुम्ही अगोदर वहीमध्ये लिहिणे आवश्यक असते। त्यामध्ये आपण नंबरिंग देऊ शकतो, ॲडजस्टमेंटवरती मार्किंग करू शकतो की जेणेकरून उदाहरण सोडवायला सुरुवात केल्यानंतर आपल्याला दिलेले ॲडजस्टमेंट चे क्रमांक, त्याचबरोबर हिडन ॲडजस्टमेंट या सर्व अगोदरच आपण मार्किंग करून जर ठेवल्या तर आपल्याला उदाहरण सोडवत असताना कोणताही ॲटम किंवा कोणतीही ॲडजस्टमेंट विसरून जात नाही। तर हे आपण प्रत्येक उदाहरणामध्ये मी अगोदर सांगितलेलंच आहे की वहीमध्ये उदाहरण लिहिणे आवश्यक आहे। त्यानंतर मग नंबर द्यायचे, सेटिंग करायचे, सर्व काही टिक मार्क्स करून घ्यायचे आणि आपल्याला उदाहरण सोडवायची तयारी करायची। ठीक आहे। सरस्वती हायस्कूल खेड शोड द फॉलोइंग पोझिशन ऑन 31 मार्च 2018। म्हणजे सरस्वती हायस्कूल खेड यांनी आपल्याला खालील 31 मार्च 2018 ची परिस्थिती दिलेली आहे किंवा खालील त्यांची परिस्थिती याप्रमाणे आहे। बॅलन्स शीट दिलेला आहे आपल्याला ॲज ऑन 31 मार्च 2018 म्हणजे मागील वर्षाचं हे बॅलन्स शीट आहे आणि मागील वर्ष 17-18 आणि चालू वर्ष 18-19 म्हणजे 18-19चं हे ओपनिंग बॅलन्स शीट आहे असं सुद्धा आपणास म्हणता येईल। तर 31 मार्च 18 आणि 1 एप्रिल 2018 म्हणजे ही एक क्लोजिंग डेट आहे, एक ओपनिंग डेट आहे। ठीक आहे। तर आता हे आहे क्लोजिंग बॅलन्स शीट मागील वर्षाचे म्हणजे चालू वर्षाचे असेल ओपनिंग बॅलन्स शीट। ठीक आहे। तर आपण यातील काही प्रत्येक आयटमची अकाउंटची ओळख करून घेऊया। कॅपिटल फंड आपल्याला दिलेला आहे 6,80,000 रुपये, एंट्रन्स फीस दिलेली आहे 20,000 रुपये। लक्ष द्यायचं आहे, माझा कर्सर पण त्याकडे हालतोय। ओपनिंग कॅश बॅलन्स आहे 5,000 रुपये आणि कॅश ॲट बँकेमध्ये आहेत 8,000 रुपये। लॅबोरेटरीची व्हॅल्यू आहे आपल्या 15,000, बिल्डिंगची व्हॅल्यू आहे 6 लाख, फर्निचर आहे आपला 40,000 रुपयाचं। बुक्स आहेत आपल्याकडे 22,000चे, ट्युशन फीज रिसिवेबल आहे म्हणजेच आपण याला आउटस्टँडिंग ट्युशन फीज असं सुद्धा म्हणतो किंवा ट्युशन फीज रिसिवेबल म्हणजे 10,000 रुपये ट्युशन फी आपल्याला या वर्षाची मिळवायची बाकी आहे असं आपल्याला कोण सांगतंय? मागील वर्षाचं बॅलन्स शीट जे आहे 31 मार्च 18चं ते आपल्याला ही इन्फॉर्मेशन या ठिकाणी देते। त्यानंतर आता आपण खाली जाऊया। रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे फॉर द एंडेड 31 मार्च 2019। बघा म्हणजे आता हे 31 मार्च 2019चं हे रिसिप्ट पेमेंट अकाउंट आहे। म्हणजे या उदाहरणामधलं करंट इयर काय आलं? पटकन सांगा, करंट इयर काय आलंय? हे बघा करंट इयर आलेलं आहे आपलं 18-19। करंट इयर आहे 18-19। मग प्रिव्हियस इयर किती येईल आपलं? 17 आणि 18। नेक्स्ट इयर किती येईल? 19 आणि 20। तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक वर्ष या ठिकाणी आपल्याला काढता आले पाहिजे। तर करंट इयर महत्त्वाचं लक्षात आलं की आपण प्रिव्हियस त्याच्या मागचं वर्ष अजून 16-17, 15-16 हे सगळे मागचे वर्ष आहेत। नेक्स्ट इयर म्हणजे याच्या पुढचं वर्ष, त्याच्या अजून पुढचं पाहिजे असेल तर 2020-21 येईल। ठीक आहे। पण आपण 3 इयर्स काढायचे आहेत, एक करंट इयर, जस्ट प्रिव्हियस इयर अँड जस्ट नेक्स्ट इयर। एवढं आपण एकदा प्रत्येक उदाहरणाच्या सोल्युशनच्या सुरुवातीला लिहून काढायचं आहे। त्यानंतर पुन्हा परत आपण एक्झाम्पलकडे जाऊया। रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे, इथे आपण ओळख करून घेऊया की आता बघा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, इथे हा कॅश बॅलन्स आणि बँक बॅलन्स तुम्हाला दिलेला आहे 5,000-8,000 रुपये। हा ओपनिंग बॅलन्स आहे, जर आपल्याला याची गरज असेल तरच आपण घेणार आहोत। ओपनिंग जर काही बनवायचं असेल, मागील उदाहरणामध्ये आपण ओपनिंग बॅलन्स शीट तयार केलं त्याच्यातून कॅपिटल फंड शोधला होता, पण इथं या उदाहरणामध्ये ऑलरेडीच आपल्याला त्यांनी एक ओपनिंग बॅलन्स शीट देऊन टाकलेलं आहे।
ठीक आहे, काय हरकत नाही. पुढे जाऊया. ट्युशन फीस पहा, 2017-18ची ट्युशन फी 8,000 रुपये आपल्याला मिळालेली आहे. आणि आपण आत्ता इतक्यात बॅलन्स शीटमध्ये पाहिली ट्युशन फीज रिसिवेबल किती आहे, 10,000 रुपये. याचा अर्थ असा होतो 10,000 रुपये येणं बाकी आहे, बरोबर. पण आता ॲक्च्युली मिळालं किती आपल्याला, 8,000 रुपये. दिसतंय सर्वांना. तर अजून किती येणं बाकी राहिलं मग, 10,000 वजा 8,000. दिसतंय ना, मागच्या वर्षाचं आहे 10,000 रुपये ट्युशन फीज रिसिवेबल. आणि इथे 17-18ला त्यांनी पेमेंट रिसिप्टला काय दिलं, म्हणजे मिळालं काय, किती रुपये, 17-18चं 8,000 रुपये मिळालं. याचा अर्थ असा होतो की 10,000 रुपये मिळवायचं होतं, 8,000 मिळालं, अजून मिळवायचं किती बाकी राहिलं, 2,000 रुपये. आणि म्हणून हे 2,000 रुपये परत आपल्या चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला आउटस्टँडिंग ट्युशन फीज किंवा ट्युशन फीज रिसिवेबल 2017-18 2,000 रुपये राहील. आलं लक्षात. 2,000 रुपये कशी आली, 10,000 रुपये मिळायची होती, 8,000 मिळाली, मग अजून 2,000 मिळायची बाकी राहिली. म्हणून परत चालू वर्षीच्या बॅलन्स शीटला परत आपण आउटस्टँडिंग दाखवणार की ट्युशन फीज आपल्याला अजून 2,000 रुपये मिळायची बाकी आहे. त्यानंतर आता मग या ॲडजस्टमेंटला आपण काय म्हणतो, हिडन ॲडजस्टमेंट. काय म्हणतो आपण, हिडन ॲडजस्टमेंट. लक्षात राहील तुमच्या. म्हणून मी इथं एच कॅपिटल केलेलं आहे. इथे सुद्धा मी आता एच लिहून ठेवत आहे तुमच्या लक्षात येण्यासाठी की इथे आपल्याला हिडन ॲडजस्टमेंट सोडवायची आहे. याचा एकच इफेक्ट होणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला आउटस्टँडिंग ट्युशन फीज किंवा ट्युशन फीज रिसिवेबल. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी त्याची नोंद करणार आहोत. पुढे पहा, 2018ची ट्युशन फीज रिसिवेबल दिलेली आपल्याला 1,00,000 रुपये. तर ही आपण आपल्या कोणत्या साईडला घेणार आहोत, इन्कम साईडला. ठीक आहे. त्यानंतर कॅश ॲट आणि ओपनिंग बॅलन्सेस घ्यायचेच नाही. ट्युशन फीज बद्दल चाललंय, ही हिडन ॲडजस्टमेंट आहे. ही फक्त एकच इफेक्ट बॅलन्स शीटच्या कुठं घ्यायचा आहे, असेट साईडला. ठीक आहे. आता हा 18-19चा आहे, हा इन्कम साईडला घ्यायचा आहे. फाईन कलेक्टेड म्हणजे आपण दंड केलेला आहे, पैसे आलेले आहेत, मग आपण कुठे घेणार, ही सगळे रिसिप्टचे आयटम का आपण शिकलोय, रिसिप्टचे आयटम कुठे जातात, इन्कम साईड आणि लायबिलिटी साईड. मग आता फाईन कलेक्टेड म्हणजे आपल्याला काय मिळाले, पैसे मिळाले, म्हणजे आपला इन्कम झाला. आणि म्हणून मग तो आपण काय करणार आहोत, इन्कमला लिहिणार आहोत. ठीक आहे. पुढे पहा, ॲडमिशन फीज. इथे आपल्याला ॲडमिशन, तुम्ही पण कॉलेजमध्ये प्रवेश फी भरता, बरोबर आहे का नाही. मग कॉलेजचं काय झालं, तो एक प्रकारचा पैसे मिळतात कॉलेजला परत तुमच्यासाठी खर्च करण्यासाठी. आणि म्हणून हा सुद्धा इन्कम आहे, म्हणून इन्कमला. नंतर आहे टर्म फीज. टर्म फीज भरली तुम्ही तर तिथे सुद्धा शाळेला कॉलेजला काय होतो, इन्कम होतो. त्यानंतर आहे डोनेशन टू फॉर लायब्ररी. म्हणजे आपण काय लायब्ररीला काय मिळालेलं आहे, डोनेशन मिळालं आहे, म्हणजे हा सुद्धा काय झाला, इन्कमच झाला. त्यानंतर डोनेशन आहे इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट्स. तर हा सुद्धा काय झाला, इन्कमच झालेला आहे. आता हे डोनेशन जे आहे लायब्ररीला मिळालेलं, हा जरी इन्कम असला तरी सुद्धा आपण त्याच्याबद्दल काय करणार आहोत, सेपरेट फंड निर्माण करणार आहोत. आणि म्हणून हे डोनेशन आपल्याला कुठे लिहायचं आहे, इन्कमला लिहिण्याच्या ऐवजी लायबिलिटी साईडला लिहायचं आहे. आलं लक्षात तुमच्या. त्यानंतर आहे आपल्याला इंटरेस्ट ऑन बँक लोन, इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट म्हणजे आपण बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट केलेलं आहे, त्याच्यावर आपल्याला व्याज मिळालं आहे, तर हा सुद्धा आपला काय आहे, इन्कमच आहे, म्हणून ते सुद्धा इन्कमला लिहायचं आहे. त्यानंतर बघा खाली गव्हर्नमेंट ग्रँट दाखवलेला आहे, 2,00,000 रुपये मिळालेले आहे. आता हे जर पाहिलं मोठी अमाऊंट असेल तर हे सुद्धा आपण काय केलं असतं, लायबिलिटी साईडला टाकलं असतं. परंतु हे लायबिलिटी साईडला टाकायचं नाही, हे काही देणं नाही आहे, आपल्याला गव्हर्नमेंटने मदत केलेली आहे, अनुदान म्हणतो आपण त्याला, ग्रँट म्हणजे अनुदान मिळालेलं आहे. आणि त्यांनीच आपल्याला ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे रेव्हेन्यू आहे. रेव्हेन्यू असेल तर कंपल्सरी हे आपण कुठे लिहायचं आहे, इन्कमलाच लिहायचं आहे. कुठे लिहायचं आहे, इन्कमलाच लिहायचं आहे. जर इथं त्यांनी कॅपिटल म्हटलं असतं तर 100% आपण कुठं जाऊन लिहिलं असतं, लायबिलिटी साईडला कॅपिटलच्या खाली. ओके. तर अशा प्रकारे आता रिसिप्टचे सर्व आयटम झालेले आहेत. आता आपण जाऊया पेमेंट्सकडे. सॅलरी टू टीचर, सर्वांनी सांगायचं आहे कुठं जाईल हा आयटम, पटकन तुम्हाला आता ओळखायला पाहिजे पेमेंटचे आयटम कुठे कुठे जातात. एक एक्सपेंडिचर साईडला किंवा असेट साईडला. मग आता टीचर्सला पगार दिला, मग खर्च झाला, आणि म्हणून आता आपण काय लिहिणार, एक्सपेंडिचर. त्याच्यानंतर पहा सॅलरी टू ऑफिस स्टाफ, तर हा सुद्धा काय झाला, संस्थेचा एक्सपेंडिचर, म्हणून तो तिथे लिहायचा आहे. त्यानंतर पहा आता आपण बुक्स घेतले, बुक्स घेतले म्हणजे हा आपला खर्च जरी झालेला असला तरी पण आपली ही असेट आहे. काय आहे,
असेट आहे आणि म्हणून आपण तिथे काय लिहिणार आहोत, ए लिहिणार आहोत. आता एक लक्षात घ्या, आपण इथे बुक परचेस केलेलं याच्यामध्ये ओपनिंग ॲडजस्टमेंट आहे का, तर आहे. बघा इथं बुकचा ओपनिंग बॅलन्स इथं दिलेला आहे आपल्याला, म्हणून इथं आता ही हिडन ॲडजस्टमेंट आहे, ही तुम्ही काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून मी इथे एच लिहून ठेवतोय बुकच्या बाबतला आणि इथे सुद्धा मी एच लिहून ठेवत आहे. म्हणजे हे आपण लक्षात घ्यायचं आहे. दोन ठिकाणी बुक्स आले, ओपनिंग बॅलन्स घ्यायचा आहे 22,000 रुपये, असेट साईडला जायचं बरोबर, बुक्स कुठं जाणार असेटला आणि ही हिडन ॲडजस्टमेंट आहे. मग आता अगोदरचा बॅलन्स आहे 22,000 रुपये, असेटला जायचं 22,000 रुपयाचे, ॲड न्यू परचेस 15,000 रुपये, एकूण झाले आपल्याकडं 35,000 रुपयाची बुक्स तयार. आले लक्षात. अशा प्रकारे ही ॲडजस्टमेंट हिडन ॲडजस्टमेंट सोडवायची आहे. चला आता खाली जाऊया. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, तर हा काय झाला आपला एक्सपेन्सेस, म्हणून एक्सपेंडिचर लिहून टाका. त्याच्या खाली दिलेला आहे आपल्याला बघा ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस, इथं स्पष्टच त्यांनी दिलेला एक्सपेन्सेस, त्यामुळे काही फारसं विचार करायची गरज नाहीये. नंतर ऑफिस रेंट हा सुद्धा एक्सपेन्सेस आहे. रिपेअर्स हा सुद्धा काय आहे, एक्सपेन्सेस. स्पोर्ट एक्सपेन्सेस दिलेले आहे त्यांनी, म्हणजे एक्सपेन्सेस. फर्निचर, आता हा मात्र काय आहे, हे काय आहे, असेट आहे, म्हणून मी असेट त्या ठिकाणी लिहित आहे. मग आपण हा ॲटम ॲसेटला लिहिणार. आता बघा ओपनिंग बॅलन्समध्ये पण काही ॲसेट आहेत का, परत एकदा खात्री करायचं आहे. आपण एकदा वाचलंय मगाशी, परत आठवत नसेल तर आपण जायचं. बघा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे फर्निचरचा 40,000 रुपये, याचा अर्थ आता इथे फर्निचर परत 50,000चं घेतलं, याचा अर्थ ही कोणती ॲडजस्टमेंट झाली आहे, हिडन ॲडजस्टमेंट. म्हणून मी आता याची इथं लिहून ठेवत आहे की जेणेकरून आपण उदाहरण सोडवायला सुरुवात करू त्यावेळेस आपण काय लिहिणार, लक्षात घेणार की इथं काहीतरी ॲडजस्टमेंट आहे, हिडन ॲडजस्टमेंट. ठीक आहे, मग इथं हिडन ॲडजस्टमेंट ही बुक्स प्रमाणे सोडवायची. ओपनिंग बॅलन्स घ्यायचा 40,000 रुपये, नवीन बुक्स फर्निचर खरेदी केलेलं आहे 50,000चं, ते यामध्ये काय करायचं आहे, ॲड करायचं आहे आणि दोघांची मिळून बेरीज घेऊन आउटरला घ्यायचं आहे. किंवा त्याच्यावर काही अजून डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट असेल तर ती सोडवायची. तर आता हिडन ॲडजस्टमेंट सोडवायची कशी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की ओपनिंग बॅलन्स, ॲड न्यू परचेस 50,000 रुपये हे इनरला मांडायचे. चला फर्निचर झालंय आणि परचेस कधी केले हे तारीख पहा, ही तारखेकडे फार बारीक लक्ष द्यायचं आहे. याचा उपयोग आपल्याला डेप्रिसिएशन असेल तर आपल्याला कॅल्क्युलेशन करताना होतो. पुढे बाय बॅलन्स काय रेट डाऊन आहे, कॅश बॅलन्स दिलाय, तर हा कॅश बॅलन्स आपण कुठे लिहितो, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बँक बॅलन्स दिलाय तो सुद्धा आपण कुठे लिहितो, असेट. अशा प्रकारे सर्व ॲडजस्टमेंट कुठे लिहायचे याचे आपण नंबर दिले. आता खाली जाऊया ॲडजस्टमेंटकडे. पहिली ॲडजस्टमेंट दिली ट्युशन फीज आर आउटस्टँडिंग फॉर करंट इयर 5,000, म्हणजे चालू वर्षाची आउटस्टँडिंग फी दिलेली ट्युशन फी 5,000 रुपये. चालू वर्षाची आउटस्टँडिंग फी हे बघा रिसिप्ट साईडला बघा, करंट इयर 2018-19 इन्कम साईडला आहे आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट नंबर आहे 1. ठीक आहे, मग आता इथे आपण काय करणार, 1 लाखामध्ये ही ट्युशन फी 5,000 रुपये ॲड करणार इन्कम साईडला आणि दुसरा पे कुठे देणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ठीक आहे, पुढे पहा सॅलरी टू टीचर्स इज आउटस्टँडिंग रुपीज 15,000, म्हणजे यावरती सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. 2 नंबर मी इथे लिहित आहे. मग आपण काय करणार, सॅलरी आउटस्टँडिंग कुठे लिहिणार, एक्सपेंडिचरला. ॲड आउटस्टँडिंग 15,000 रुपये, कशी लिहिणार, 15,000 रुपये, बेरीज करून आउटरला घ्या. त्याचा दुसरा पेक कुठं लिहायचा आहे, 15,000चा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. सॅलरी टू आउटस्टँडिंग सॅलरी टू टीचर्स. अशा प्रकारे ही दुसरी ॲडजस्टमेंट सोडवायची. त्यानंतर आहे रेंट पेड इन ॲडव्हान्स इज रुपीज 3,000. मग रेंटवरती आपल्याला ही ॲडजस्टमेंट आहे. रेंट कुठे दिसते का पहा, ऑफिस रेंट आहे. इथे आपण लिहायचं आहे की ॲडजस्टमेंट नंबर 3 नंबर. मग ऑफिस रेंट आहे 16,000 रुपये, ती कशी सोडवणार आपण, ॲडव्हान्स आहे प्रीपेड, बरोबर आहे की नाही, म्हणून लेस म्हणायचं, पहिला इफेक्ट लेस प्रीपेड 3,000 रुपये, आउटरला आले 13,000 रुपये. हे कुठं करायचं, एक्सपेंडिचर साईडला आणि याचा दुसरा इफेक्ट द्यायचा बॅलन्स शीटच्या असेट साईडला, प्रीपेड रेंट 3,000 रुपये. आलं लक्षात. आता 4 नंबरची ॲडजस्टमेंट आहे बघा, बुक्सवरती आणि फर्निचरवरती. मग आपण तिथे जाऊया. बुक्सला 4 नंबर द्यायचा आहे, फर्निचरला 4 नंबर द्यायचा आहे. बुक्स आणि फर्निचर, बुक्स फर्निचरला दिलाय, बुक्स हे बघा इथे बुक्स आहे आणि इथे वरती सुद्धा जायचं आहे, इथे सुद्धा बुक्स आणि फर्निचर, इथेही 4 नंबर लिहून ठेवायचा लक्षात येण्यासाठी. आणि ही डिप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आहे, तुम्हाला माहितीच आहे कशी सोडवायची. असेट साईडला जायचं, लेस डिप्रिसिएशन काढायचं, कॅल्क्युलेशन करून नोट काढायची छानपैकी आणि त्याप्रमाणे काय करायचं आहे, आपल्याला उत्तर लिहायचं आहे आणि त्या ठिकाणी लेस करायचं, आउटरला रक्कम घेऊन टाकायची. लेस केलेली डिप्रिसिएशनची अमाऊंट परत एक्सपेंडिचर साईडला घेऊन टाकायची. टू डिप्रिसिएशन ऑन बुक्स, टू डिप्रिसिएशन ऑन फर्निचर, दोन्ही एकत्र घ्यायच्या, इनरला आउटरला बेरीज घेऊन टाकायची. मी सगळं सोल्युशन सांगतोय कसं सोडवायचं उदाहरण, तुम्हाला हे अगोदर सोडवायचं. त्यानंतर म्हटलं की यू आर रिक्वायर्ड
टू प्रिपेअर इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द डेट 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. तर अशा प्रकारे आपल्याला इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट 31 मार्च 2019 रोजीचं तयार करायचं आहे. तर चालता बोलता मी तुम्हाला डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट या ठिकाणी दाखवत आहे. कशा प्रकारे नोट काढायची आहे ते बघा. इथे दिसते 10% अगोदर 40,000चं 4,000 काढायचं. त्याच्यानंतर मग डेप्रिसिएशन काढायचं 50,000वरती 9 महिन्यांचं. 50,000 गुणिले 10 / 100 गुणिले 9/12 कॅल्क्युलेशन करून उत्तर येतं आपल्याला 3,750. दोघांची बेरीज घ्यायची. टोटल डेप्रिसिएशन आलं 7,750. याप्रमाणे काय करायचा इफेक्ट द्यायचा आहे. त्यानंतर डेप्रिसिएशन ऑन बुक्स सेम तसंच आहे. 15% 22,000ची ओपनिंग बॅलन्स शीटवरती काढायचं. नंतर नवीन परचेस केले त्याचे 3च महिने अगोदर केले, बरोबर आहे की नाही. 1 जानेवारीपासून ते 31 मार्चपर्यंत 3 महिने होतात म्हणून 3 महिन्याचं काढायचं. 15,000 गुणिले 15/100 गुणिले 3/12 बरोबर 500. टोटल डेप्रिसिएशन आलं 3,863. याचे इफेक्ट त्या ठिकाणी द्यायचे 2 ठिकाणी. ठीक आहे. क्रमांक 10 याचं आपण आज सोल्युशन पाहणार आहोत. उदाहरण कसं सोडवायचं आहे, कसे इफेक्ट द्यायचे मी तुम्हाला आज प्रत्यक्ष कृती करून दाखवणार आहे. सर्वांनी बारकाईने लक्ष द्या. तर सुरुवात करूया लगेचच. सरस्वती हायस्कूल खेड showed the following position on 31 मार्च 2018. म्हणजे सरस्वती हायस्कूल खेडचं 31 मार्च 2018 रोजीची जी पोझिशन होती ती खालीलप्रमाणे आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018. बघा आपल्याला 31 मार्च 2018ची बॅलन्स शीट या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे हे मागील वर्षाचं बॅलन्स शीट आहे. तर त्याची आपण बारकाईने निरीक्षण करूया. कॅपिटल फंड एंट्रान्स फीस दिली आहे. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, लॅबोरेटरी, बिल्डिंग, फर्निचर. तर आपण मागील हिंट्समध्ये उदाहरण कसं सोडवायचं आहे, कुठे कुठे कोणते आयटम जातात त्याची आपण मार्किंग करून ठेवलेली होती. त्याप्रमाणे आपण आता प्रोसेस करायला सुरुवात करूया. सुरुवात करताना नेहमी काय करायचं आहे, ओपनिंग बॅलन्स शीटकडे एक जस्ट नजर मारायची आणि लगेच रिसिप्ट पेमेंटकडे खाली यायचे. आणि रिसिप्ट पेमेंटच्या प्रत्येक आयटमपासून आता ओपनिंग बॅलन्स तर आपण घेतच नाही. नंतर आहे ट्युशन फीस. इथे 2017-18चं ट्युशन फीस दिलेली आहे 8,000 रुपये रिसिप्ट झालेली आणि आपल्याला बॅलन्स शीटमध्ये सांगितलेले ट्युशन फीस रिसिवेबल 10,000. तर ही एक हिडन ॲडजस्टमेंट आहे. आपण ही विसरतो, लक्षात येत नाही आपल्या आणि म्हणून हिचा पहिला इफेक्ट आपल्याला हिडन म्हणून एच लिहिला आहे आणि इफेक्ट कुठं जाणार त्याचा फक्त असेट साईडला. आणि म्हणून आता काय करायचं आहे आपण आउटस्टँडिंग. आता बघा 10,000 रुपये मिळवायची होती आणि प्रत्यक्ष मिळाली किती 8,000 रुपये. म्हणजे 8,000 रुपये आणि मिळायची किती बाकी राहिली 2,000 रुपये. त्यालाच आपण काय म्हणणार अजून आउटस्टँडिंग फी बाकी आहे. म्हणून बरं चालू वर्षीच्या बॅलन्स शीटला सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, त्याची नोंद करावी लागेल. आउटस्टँडिंग ट्युशन फीज किंवा ट्युशन फीज रिसिवेबल. तर अशा प्रकारे आपण त्याची नोंद करण्यासाठी आता जायचं आहे चालू वर्षाचं. बघा चालू वर्षाचं मी करंट इयर हे प्रिव्हियस इयर लिहून ठेवलं आहे नेक्स्ट इयर. नंतर इन द बुक्स ऑफ सरस्वती हायस्कूल्स खेड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द एंडेड 31 मार्च 2019 आणि एक्सपेंडिचर साईड अमाऊंट रुपीज इन्कम अमाऊंट रुपीज अमाऊंट. बॅलन्स शीट घेतलं आहे 31 मार्च 2019. लॅबिलिटीज अमाऊंट रुपीज, असेट्स अमाऊंट रुपीज. तर आता आपण असेट साईडला जायचं आहे. 4-5 ओळी खाली जायचं आहे आणि तिथे लिहायचं आहे आउटस्टँडिंग किंवा ट्युशन फीज रिसिवेबल. त्याच्या खाली लिहायचं आहे आता आपल्याला माहीत आहे 2017-18 या वर्षाचं आपल्याला आहे आउटस्टँडिंग. त्यामुळं ते आपण त्या ठिकाणी लिहायचं आहे किती रुपये 10,000 वजा 8,000. तर अशा प्रकारे त्याची आपल्याला नोंद करायची आहे आणि करताना 2,000 रुपये आपण तिथे लिहिणार आहोत. तर इनर कॉलममध्ये अमाऊंटच्या आपण रक्कम लिहिणार आहोत 2,000 रुपये. ठीक आहे. तर आता त्याच्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. बघा पुढं काय सांगितलं आपल्याला इथे 2018-19 हा पण ट्युशन फीज आहे 1,00,000 रुपये. हा पण इन्कमला जाणार आणि त्याच्यावरती 1 नंबरची ॲडजस्टमेंट आहे. आता काय ॲडजस्टमेंट आहे पाहून घ्या. 1 नंबर ट्युशन फीज आर आउटस्टँडिंग फॉर करंट इयर ₹5,000. म्हणजे 5,000ची करंट इयर आउटस्टँडिंग म्हटलं की तुम्ही पटकन 2 इफेक्ट सांगितले पाहिजे. एक ॲड इन रिस्पेक्टिव्ह आयटम आणि हा इन्कमचा आहे म्हणून इफेक्ट कुठं जातो बॅलन्स शीटच्या असेट्स साईडला. ओके. मग आपण इथे आता जाणार आहोत प्रत्यक्ष कृती करूया आपण. आता उदाहरण सोडवायचे जायचे आपल्याला कुठे इन्कम साईडला आणि त्या ठिकाणी लिहायचे बाय ट्युशन फीज. ओके.
त्याच्यामध्ये म्हणायचं आहे ॲड आउटस्टँडिंग, ॲड आउटस्टँडिंग. मग आता इनरला रक्कम घ्यायची 1,00,000 रुपये बरोबर, अधिक खालच्या वेळेला घ्यायचे अधिक किती हजार रुपये ॲड करायचे आहेत आपल्याला, करंट इयरचे 5,000 रुपये. ओके, तर अशा प्रकारे दोघांची बेरीज करा आणि आलेली बेरीज काय करा, आउटर कॉलममध्ये घ्या. ओके, हा झाला त्याचा आउटस्टँडिंगचा फर्स्ट इफेक्ट. आता कुठं जायचं लिहायला परत आउटस्टँडिंग फीज, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मग आता ही कोणत्या वर्षाची आहे, करंट इयरची. करंट इयर म्हणजे किती, 2018-19. मग आता जाऊया आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बघा इथे आपण लिहिलेलं आहे, काय लिहिले, ट्युशन फीज रिसिवेबल 2017-18. आपण त्याच्या खाली जाऊन लिहायचं किती, करंट इयर 2018-19. मग इथे आपल्याला 2000 मध्ये करंट इयरची काय करायची, 5,000 रुपये ॲड करायची. आलं लक्षात. अशा प्रकारे आता तुमची टोटल आता आउटरला घ्यायची आहे. आउटरला आली 2 अधिक 5 7,000 रुपये. ठीक आहे, 7,000 रुपये आली तुमची आउटस्टँडिंग फी. त्यानंतर आता परत आपण बघायचंय पुढे आपल्याला काय सांगितलंय, आउटस्टँडिंग 1,000चा. हे बघा इन्कमला गेलो, 1 नंबरची ॲडजस्टमेंट आपण सोडवली, 2 इफेक्ट त्या ठिकाणी दिलेले आहे. पुढे जायचं आहे. आता पुढचा पॉईंट काय दिला आपल्याला त्यांनी, फाईन कलेक्टेड. हा आयटम कुठे लिहिणार आपण, फाईन कलेक्टेड. आणि इन्कम आहे म्हणून इन्कमला जायचं आहे. आउटस्टँडिंग ट्युशनच्या खालीच बाय फाईन कलेक्टेड आणि अमाऊंट आहे त्याची फाईन कलेक्टेडची 2,000 रुपये. ओके, तर अशा प्रकारे आपण त्याचा इफेक्ट त्या ठिकाणी द्यायचा आहे. चला नेक्स्ट आयटम लगेच बघायचा आहे, कोणता आहे, ट्युशन फीज. नंतर आहे ॲडमिशन फीज. इथे सुद्धा आपल्याला पैसे मिळालेले आहेत आणि म्हणून हा सुद्धा आयटम इन्कमलाच लिहिणार. बाय कंपल्सरी आहे आणि ॲडमिशन फीज आहे आपल्याला मिळालेली 7,000 रुपये. 2,000च्या खाली घ्या 7,000 रुपये. त्याच्यानंतर आता लगेच नेक्स्ट आयटम घ्यायचा आहे. नेक्स्ट आयटम दिलेला आहे आपल्याला टर्म फीज, म्हणजे टर्म फीज पण आपल्याला मिळालेली आहे 7,000 रुपये. तर 7,000 रुपये त्या ठिकाणी आपण इन्कमला जाऊन लिहिणार आहोत. बाय टर्म फीज, टर्म फीजची अमाऊंट आहे आपली 7,000 रुपये. अरे ॲडमिशन फीज आपली चुकली होती, 10,000 रुपये ॲडमिशन फी आहे आणि टर्म फीज आपली 7,000 रुपये आहे. अमाऊंट नीट पाहून लिहित चला, कधी कधी आपल्याला नजर चुकीने अमाऊंट बदलू शकते. पुढे दिलेला आहे बघा डोनेशन टू फॉर लायब्ररी, म्हणजे डोनेशन फॉर लायब्ररी आपल्याला दिलेलं आहे. तर हा आयटम आपला कुठे जात असतो, बॅलन्स शीटच्या लायब्ररी साईडला. मग आता बॅलन्स शीटची इन्कम एक्सपेंडिचर त्याच्या खाली जायचं आहे. इथे लायबिलिटीज आहे, त्याच्याची 3-4 ओळी सोडून आपण हे डोनेशन फॉर लायब्ररी असं आपण लिहिणार आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत. डोनेशन आहे आपलं टोटल 1,000 रुपये. त्याच्यासमोर 1,000 रुपये लिहून टाका. ओके, त्याच्यानंतर पुढे पहा, पुढे आपल्याला काय दिलेलं आहे, डोनेशन नंतर इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट, म्हणजे आपल्याला हा इन्कम झालेला आहे, व्याज मिळालेलं आहे डिपॉझिटवरचं. मग चला इन्कम साईडला ट्युशन फीच्या खाली बाय लिहायचं आहे. बर, बाय आणि त्याची जी अमाऊंट आहे इंटरेस्ट मिळालेला आहे 5,000 रुपये. अमाऊंट लिहा व्यवस्थितपणे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला दिलेला आहे गव्हर्नमेंट ग्रँट. तर गव्हर्नमेंट ग्रँट आपण कुठं जाणार लिहायला, इन्कम साईडलाच, कारण त्यांनी सांगितलंय काय लिहायचंय, रेव्हेन्यू आहे, किरकोळ आहे मांडलेलं आहे त्यांनी त्याला, आणि म्हणून ते आपल्याला खर्च करण्यासाठी आलेले पैसे आहेत ते सुद्धा त्याच्या खालीच आपण बाय गव्हर्नमेंट ग्रँट 2,00,000 रुपये. ओके, तर अशा प्रकारे रिसिप्टचे सर्व आयटम आपण या ठिकाणी लिहिले. सर्व आयटम बघा इन्कम साईड आणि लायबिलिटी साईडला येतात. अपवाद परिस्थितीमध्ये ते असेट साईडला सुद्धा येतात, परंतु नियम जास्त करून ग्राह्य कुठं ठरतो, इन्कम आणि लायबिलिटी. ठीक आहे, आता आपण जाणार आहोत पेमेंट साईडला.
तर पेमेंटच्या एक एक आयटमकडे लक्ष द्यायचं आहे बारकाईने. आता बघा सॅलरी टू टीचर एक्सपेंडिचरला लिहिणार 1,80,000 आणि त्याच्यावरती काय दिली आहे 2 नंबरची ॲडजस्टमेंट. मग इथे आपण जायचं आहे 2 नंबरची ॲडजस्टमेंट वाचण्यासाठी. सर्वांना दिसते? माझा कर्सरकडे लक्ष ठेवा. सॅलरी टू टीचर इज आउटस्टँडिंग ₹15,000 15,000 रुपये आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग म्हटलं की आपल्याला लक्षात आलं पाहिजे एक तर हा आयटम कुठं जाणार आहे एक्सपेंडिचरला आणि म्हणून एक्सपेंडिचरला जायचं आणि त्याचा लगेच आपण इथं लिहायचं आहे फर्स्ट टू सॅलरी टू टीचर्स. आता आउटस्टँडिंग आहे म्हणून आपण काय करणार ॲड आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग आहे. इनरला आता रक्कम घ्यायची आहे आपल्याला. सॅलरी दिलेली आहे 1,80,000 बरोबर. त्याच्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग दिलेली आहे आपल्याला किती रुपये 5,000 रुपये. मग अधिकचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही, अंडरलाईन करायला विसरायचं नाही. 1,80,000 अधिक 5,000 आउटरला आले 1,85,000 बरोबर. तर अशा प्रकारे हे आउटस्टँडिंगचा फर्स्ट इफेक्ट या ठिकाणी एक मिनिट आउटस्टँडिंग अमाऊंट दिलेली आहे 15,000 रुपये. तर 15,000 जर आपण ॲड केले तर इथे आउटरला येतील 1,95,000. ठीक आहे. आउटस्टँडिंग आता सॅलरी टू टीचर्स किती दिलेला आहे 15,000 रुपये. मग याचा हा झाला फर्स्ट इफेक्ट. आता दुसरा इफेक्ट देण्यासाठी कुठं जायचं बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. मग आता तुम्ही बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला या. इथे लिहिलं तरी चालेल किंवा मी आता खाली लिहित आहे आउटस्टँडिंग सॅलरीज हा आयटम आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहायचा आहे आउटस्टँडिंग सॅलरी, कारण एक्सपेंडिचरला आपण ॲड केलेला आहे आउटस्टँडिंग सॅलरी टू टीचर्स. आणि आउटस्टँडिंग सॅलरी जी आहे त्यांनी सांगितलेली 15,000 रुपये, त्याचा इफेक्ट या ठिकाणी आपण दिलेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आउटस्टँडिंगचे 2 इफेक्ट त्या ठिकाणी होतात. त्यानंतर आता पुढे पहा. पुढे काय दिलेले त्यांनी आपल्याला सॅलरी टू ऑफिस स्टाफ, म्हणजे ऑफिस स्टाफला त्यांनी सॅलरी दिलेली आहे. तर हा सुद्धा आयटम आपला कुठं जातो बॅलन्स शीटच्या एक्सपेंडिचर साईडला. मग आता एक्सपेंडिचर साईडला जायचं आहे आणि त्या ठिकाणी लिहायचं आहे टू सॅलरीज टू ऑफिस स्टाफ. तर अशा प्रकारे त्याची अमाऊंट जी आहे ती घ्या. ऑफिस स्टाफची अमाऊंट त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे त्यांनी 30,000 रुपये. ओके. त्यानंतर आहे पुढचा आयटम त्या ठिकाणी घ्यायचा आहे बुक्स. आता बुक्स ही हिडन ॲडजस्टमेंट आहे आपली, लक्षात घ्या की ॲसेटला लिहिणार हे फिक्स. त्याच्यानंतर हिडन ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलं आहे की ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे 22,000 रुपये, त्याच्याकडे लक्ष द्या. मग 22,000 रुपये आणि त्याच्यानंतर परत त्याच्यावर 4 नंबरची ॲडजस्टमेंट 22,000 ओपनिंग बॅलन्स आणि 4 नंबरची ॲडजस्टमेंट काय सांगते बुकची 15% डेप्रिसिएशन आहे. मग आता ह्या सर्व डोक्यात घेऊन आपण जायचं आहे आणि आता बॅलन्स शीटला जायचं आहे. इथं घ्यायचं आहे आपल्याला बुक्स. त्याच्यामध्ये आता ॲड काय म्हणायचं आहे ॲड परचेसेस. ओके. आणि ॲड परचेसमधून मग आपण परत काय करणार आहे त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे 4 नंबरची की त्याच्यावरती आपल्याला काय सांगितलं आहे डेप्रिसिएशन. मग लेस डेप्रिसिएशन 15%. ओके. आता हे इनरला आपण असेट कॉलममध्ये एवढं असं लिहायचं आहे. नंतर आता काय करायचं आहे अमाऊंट कॉलममध्ये जायचं आहे. बुक्स आणि ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी घ्यायचं आहे पहिल्यांदा 22,000 रुपये. हे लक्षात घ्या, खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये ॲड म्हणा ॲड परचेसेस. मग तुम्ही किती खरेदी केलेला आहे तर आपण खरेदी केलेला आहे बुक्स आपण खरेदी केलेलं किती आहे हे बघा परचेस ऑन 1 जानेवारी 2019ला 15,000चे बुक्स आपण घेतलेले आहेत आणि म्हणून इथे आपण 15,000 रुपये काय करणार ॲड करणार. ठीक आहे. मग बेरीज करून खाली घ्यायचं आहे 15 आणि 22 किती झाले 37,000 रुपये. ठीक आहे. अंडरलाईन योग्य ठिकाणी द्यायचे आहेत. त्याच्यानंतर आता 15% डेप्रिसिएशन आपल्याला याच्यावरती काढायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे ते त्याच्यातून लेस करायचं आहे.
ठीक आहे. मग आता 15,000चं बघा, बुक्स डेप्रिसिएशनची तुम्हाला नोट कशी काढायची ते दाखवतो. बघा, कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन ऑन बुक्स. 15% ओपनिंग बॅलन्स आहे आपला 22,000 रुपये. 15% डेप्रिसिएशन काढा. मांडणी कशी करणार? 22,000 गुणिले 15/100 बरोबर 3,300. दिसतोय माझा कर्सर हालताना तुम्हाला सर्वांना? त्यानंतर बघा, खाली 15%. आता 15,000चे आपण नवीन घेतलं. कधी घेतलं? 1/1/19. मग 1 जानेवारी 19 पासून 31 मार्च 19 पर्यंत किती महिने होतात? 3 महिने. म्हणून 3च महिन्याचं डेप्रिसिएशन काढायचंय. त्याची मांडणी कशी करायची पहा. 15,000 15% आहे म्हणून गुणिले 15/100. 3च महिन्यांचं काढायचं आहे म्हणून गुणिले 3. एकूण वर्षाचे महिने 12. 3/12 म्हणजे 12 महिन्यापैकी फक्त 3 महिन्याचं आपल्याला हवंय म्हणून 3/12. यांचं आता कॅल्क्युलेशन करा. उत्तर येतं आपलं 563 रुपये. मग आता बुकचं ओपनिंग बॅलन्सचं डेप्रिसिएशन 3,300 अधिक नवीन परचेस केलेले 15,000 रुपये, त्याचं डेप्रिसिएशन 563. एकूण डेप्रिसिएशन झाले 3,863. तर अशा प्रकारे डेप्रिसिएशनची नोट काढायची. आपण ही नोट खूप वेळा काढलेली आहे. 11वीला झालेली आहे डेप्रिसिएशन चॅप्टरमध्ये, फायनल अकाउंटमध्ये, मग 12वीच्या फायनल अकाउंटमध्ये आणि नॉन ट्रेडिंगमध्ये सुद्धा. आता ही ॲडजस्टमेंट तुमची तोंडपाठच झाली पाहिजे डेप्रिसिएशन आणि दोनदा काढण्याची. ठीक आहे. 3,863चा आपण इथे काय करणार आहोत? आता इफेक्ट देणार आहोत. मग आता इथे वजा म्हणायचंय, बरोबर? वजा म्हणल्यानंतर अमाऊंट लिहायची डेप्रिसिएशन 3,863. वजाबाकी करायची आहे आणि आउटरला रक्कम आता या ठिकाणी लिहायची आहे. त्याची टोटल आलेली आहे आउटरला आपल्या बुक्सची. तर आउटरला आले 33,137. दुसरे तर डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट देण्यासाठी कुठं जायचं आहे? एक्सपेंडिचर साईडला. 2-3 ओळी मी खाली घेत आहे. टू डेप्रिसिएशन ऑन. आता आपल्याकडे 2 डेप्रिसिएशन आहे त्यामुळे मी इनरला घेऊ शकतो सेपरेटली. बुक्स, त्याच्या खाली आहे फर्निचर. ओके. मग आता बुक्सवरचं डेप्रिसिएशन आलेलं आहे 3,863. त्याच्यानंतर डेप्रिसिएशन फर्निचरवरचं आता थोड्या वेळानं येईल, त्यावेळेस आपण तिथं मांडूया. नियोजन करून ठेवलेलं आहे. दोघांची बेरीज करून नंतर आउटरला घेऊया. चला, नेक्स्ट आयटम आहे आपला आता बुक्सच्या खाली दिलेले बघा, प्रिंटिंग अँड स्टेशनरी 5,000 रुपये. हा आपण आयटम कुठं लिहिणार? आपण एक्सपेंडिचर साईडला. मग आता लिहा सॅलरी टू स्टाफच्या खाली टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 5,000 रुपये. चला, नेक्स्ट आयटमकडे जाऊया. त्यानंतर काय दिले आपल्याला? ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस 10,000 रुपये. हा सुद्धा एक्सपेंडिचरला जाईल. ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस 2 म्हणायचं आहे. ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस 10,000 रुपये. ठीक आहे. तर आता नंतर नेक्स्ट आयटम आहे ऑफिस रेंट. तर हा आयटम कुठं जाणार आहे? एक्सपेंडिचरला. पण त्याच्यावर ॲडजस्टमेंट नंबर किती आहे? 3. बघा, आता 3 नंबर मी लिहून ठेवला आहे. मला लगेच कळालं, पटकन मी 3 नंबरकडे जाणार. रेंट पेड इन ॲडव्हान्स इज ₹3,000. म्हणजे 3,000 रुपये आपण ॲडव्हान्समध्ये रेंट दिलेला आहे. ॲडव्हान्स दिलाय म्हणजे अगोदर दिला, दॅट इज आवर प्रीपेड एक्सपेन्सेस. बरोबर आहे की नाही? प्रीपेड रेंट. मग आता प्रीपेडची ॲडजस्टमेंट सोडवायची आपल्याला. मग फर्स्ट इफेक्ट आपण देऊया. आता पहिल्यांदा आयटम आपण लिहायला कुठं जाणार? एक्सपेंडिचर साईडला. इथं लिहायचं आहे टू रेंट. त्याच्यामध्ये लेस ऑफिस रेंट आहे, त्यामुळे शब्द थोडासा चेंज करूया. प्रीपेड रेंट. ओके. तर आता ऑफिस रेंटची व्हॅल्यू जी आहे ती आहे आपल्याला दिलेली 16,000 रुपये. त्याच्यातून आता खालच्या वेळेला लेस 3,000 रुपये. बरोबर. आणि वजाबाकी करून आता आउटरला घ्यायचं आहे. अमाऊंट दिली वजाबाकी येते 13,000 रुपये. ठीक आहे. हा झाला त्याचा फर्स्ट इफेक्ट. बरोबर.
आता त्याचा दुसरा इफेक्ट देण्यासाठी जायचं आहे बॅलन्स शीटच्या असेट साईडला, ट्युशन फीच्या खाली प्रीपेड ऑफिस रेंट, ओके. मग अमाऊंट आहे त्याची आपली 3000 रुपये आउटरला घेऊन टाका. चला नेक्स्ट आयटम बघा काय दिलेला आहे. दोन इफेक्ट आपण प्रीपेडचे दिलेले आहेत. नंतर रिपेअर्स, हा एक्सपेंडिचरला लिहून टाकायचा आहे 15,000 रुपये रिपेअर्स. मग आता एक्सपेंडिचर साईड पहा कुठे दिसते आपली, हे बघा एक्सपेंडिचर, त्याच्यामध्ये यायचं आहे इथे प्रीपेड रेंटच्या खाली टू रिपेअर्स, आउटरला रक्कम घ्या रिपेअर्सची 15,000 रुपये. ओके. तर आता रिपेअर्स आलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे काय दिले पहा, रिपेअर्स नंतर आहे स्पोर्ट एक्सपेन्सेस 5,000 रुपये. हा सुद्धा आपण कुठं लिहिणार, एक्सपेंडिचरला. रिपेअरच्या खाली मी लिहित आहे टू स्पोर्ट एक्सपेन्सेस 5,000 रुपये. ठीक आहे, स्पोर्ट्स एक्सपेन्सेस झालेत. नेक्स्ट आयटम पहा काय दिलं आपल्याला आता, फर्निचर. फर्निचर आपल्याला माहिती आहे कुठं लिहितो आपण, असेटला. त्याच्यावर एक हिडन ॲडजस्टमेंट आहे. म्हणजे आता फर्निचर आपण परचेस केलं 1/7/2018, 1 जुलै 2018. तर 31 मार्चला आपलं क्लोजिंग इयर, म्हणजे किती महिने झाले, 9 महिने. म्हणजे 50,000वरचं आपलं डेप्रिसिएशन आहे 4 नंबरप्रमाणे 10%. तर ते आपल्याला काढावं लागेल 9 महिन्यांसाठीचं. आणि ओपनिंग बॅलन्स बघा, हिडन ॲडजस्टमेंटचा आपण यश लिहून ठेवला, याचा अर्थ ओपनिंग बॅलन्स आपल्याला दिलेला आहे फर्निचरचा 40,000 रुपये. त्याच्यावर पण 4 नंबरचे ॲडजस्टमेंट आहे 10%, आणि त्याचं डेप्रिसिएशन काढायचं. ओपनिंग बॅलन्सवरचं 40,000 आणि परचेस केलेलं आहे त्या डेटपासून तर क्लोजिंग डेटपर्यंत जे महिने होतात तेवढ्या महिन्यांचं नवीन खरेदीवरती. तर आता आपण ही ॲडजस्टमेंट सोडूया. आता पहिल्यांदा जायचं आहे आपण आता बॅलन्स शीटच्या असेट साईडला. त्या ठिकाणी घ्यायचं आहे फर्निचर. बघा बुक्सच्या खाली मी आता ही ॲडजस्टमेंट घेत आहे फर्निचर. ओके, फर्निचर. त्याच्यामध्ये आता काय करणार, ॲड परचेसेस, आणि 10% डेप्रिसिएशन आहे. मग आता फर्निचरच्या रक्कम जी आहे तर ती आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. फर्निचरचा ओपनिंग बॅलन्स किती दिलेला आहे, तर हा आपल्याला कुठं सापडेल, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. त्या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला किती रुपये, ॲडजस्टमेंटप्रमाणे 40,000 रुपये. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये नवीन खरेदी केलेली आहे 50,000ची, ती पण आपल्याला पेमेंट साईडला दिसते, अधिक 50,000 रुपये. ओके. त्याच्यानंतर मग आता दोघांची बेरीज करा. दोघांची बेरीज करून आपण हे खाली घेऊ शकतो दिसण्यासाठी तुम्हाला. ओके, आता बघा स्पष्ट दिसतंय 50,000 रुपये. आता एक काय करायचं आहे, बेरीज करून घ्या खाली 90,000 रुपये. ठीक आहे, 90,000 आलेले आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला डेप्रिसिएशन आहे त्याच्यावरचं. चला मी तुम्हाला याची डेप्रिसिएशन कसं कॅल्क्युलेट करायचं पुन्हा एकदा स्पष्ट नोट दाखवतो. बघा, कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन ऑन फर्निचर, 10% डेप्रिसिएशन ऑन ₹40,000. म्हणजे हा ओपनिंग बॅलन्स आहे. आपल्याला जे बॅलन्स शीट दिलेलं आहे लास्ट इयरचं त्याच्यामधून हा बॅलन्स घ्यायचा आहे. 40,000 10%, 40,000 गुणिले 10/100 बरोबर 4,000. त्याच्यानंतर आपण परत नवीन फर्निचर खरेदी केलेलं आहे 1 जुलै 2018ला. म्हणजे 1 जुलै 2018 ते 31 मार्च 2019 याच्या दरम्यान किती महिने होतात, 9 महिने होतात. आणि म्हणून आपल्याला हे 9 महिन्यांचं डेप्रिसिएशन काढायचं आहे. मांडणी कशी करणार, 50,000 गुणिले 10% म्हणून 10/100. 9 महिन्यांचं हवं आहे आपल्याला, तर 9/12. अशा प्रकारे मांडणी करा, कॅल्क्युलेशन करा. त्याचं उत्तर आलेलं आहे डेप्रिसिएशन 3,750 रुपये. दोघांची बेरीज करा,
टोटल डिप्रिसिएशन येईल आपल्याला 7,750. आता याचे इफेक्ट आपल्याला दोन द्यायचे आहेत. एक बॅलन्स शीटच्या असेट साईडला लेस करायचं आहे आणि दुसरं इफेक्ट एक्सपेंडिचर साईडला लिहायचं आहे. ठीक आहे, चला तर मग आपण जाऊया. आता टोटल डिप्रिसिएशन आहे 7,750. इथे जायचं आहे वजा 7,750. तर वजाबाकी करून आउटरला व्हॅल्यू घ्यायची आहे 82,250. ओके, तर हा झाला फर्स्ट इफेक्ट डिप्रिसिएशनचा. दुसरा इफेक्ट देण्यासाठी आपल्याला जायचं आहे परत आपल्या एक्सपेंडिचर साईडला. बुक्सच्या पुढं आपण लिहून ठेवलेलं आहे 3,863. त्याच्यामध्ये आता ॲड करायचं आहे 7,750 रुपये. दोघांची बेरीज करायची आहे. आउटरला ती रक्कम घ्यायची आहे. आउटरला रक्कम लिहा 11,613. हे आहे टोटल डिप्रिसिएशन बुक्स आणि फर्निचरचा. अशा प्रकारे बुक्स आणि फर्निचरवरचे ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट आपण दिलेले आहेत. मग आता चला नेक्स्ट आयटम पहा लगेच. बॅलन्स कॅरेट डाऊन दिला आहे, कॅश दिली आहे आणि बँक दिलेली. हे दोन्ही बॅलन्सेस आपण कुठं लिहिणार आहोत? असेट साईडला. मग चला असेट साईडला जायचं आहे. कॅश म्हणायचं आहे 8,000 रुपये. बॅलन्स शीट इथे आहे असेट साईड. कॅश म्हणायचं आहे. त्याच्या खाली वाटल्यास तुम्ही लगेच बँक लिहिलं तरी चालेल. ओके, अमाऊंट डायरेक्ट तुम्ही इनरला घेऊन सुद्धा आउटरला बेरीज करून दाखवू शकता किंवा तुम्ही आउटरला सुद्धा घेऊ शकता. तर कॅश आहे आपली 8,000 रुपये, बँक आहे 12,000 रुपये. तर अशा प्रकारे आपण हे कॅश आणि बँक बॅलन्स लिहून झालेले आहेत. आता आपल्याला परत पुढे बघायचं आहे काय दिले त्यांनी. तर कॅश बॅलन्स बँक बॅलन्स लिहून टाकला आहे. त्याच्या खाली आता बघा पेमेंटचे सर्व आयटम संपलेले आहेत. त्यानंतर आपण आता जायचं आहे ॲडजस्टमेंटकडे. कोणती ॲडजस्टमेंट राहिली का आपली विसरून? तर चेक करा. ट्युशन फीज आर आउटस्टँडिंग फॉर करंट इयर ₹5,000. तर ही ट्युशन फीची 5,000ची करंट इयरची ॲडजस्टमेंट आपण सोडवलेली आहे. आठवत नसेल तर आपण पुन्हा पाहू शकतो. बघा ट्युशन फीज आउटस्टँडिंग 5,000 रुपये दिसतंय. मी कर्सर हालतोय माझा, पटकन पाहायचं आहे. आपला हात सुद्धा तिथे थोडासा पटकन गेला पाहिजे. त्यानंतर पहा हे बघा 2018-19चं 5,000 रुपये ट्युशन फीज रिसिवेबल दिसतंय सर्वांना 5,000 रुपये. ओके, ही ॲडजस्टमेंट आपली झाली. म्हणजे सॅलरी टू टीचर्स टू आउटस्टँडिंग ₹15,000 म्हणजे टीचरची सॅलरी सुद्धा आउटस्टँडिंग आहे. त्याचाही दोन इफेक्ट आपण दिले का नाही खात्री करून घेऊया. चला मग एक्सपेंडिचर साईडला बघा. सॅलरी टीचर आहे का नाही आउटस्टँडिंग 15,000 रुपये. हा झाला फर्स्ट इफेक्ट. दुसरा इफेक्ट देण्यासाठी आपण गेलो होतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग सॅलरीज टू टीचर 15,000. ओके, त्याच्यानंतर आता बघा पुढची ॲडजस्टमेंट काय आहे. रेंट पेड इन ॲडव्हान्स इज ₹3,000. मग आपण आता रेंट ॲडव्हान्स ऑफिस रेंट जो आहे तो काय केलेला आहे ॲडव्हान्समध्ये पेड केलेला आहे. म्हणून आता बघा एक्सपेंडिचर साईडला टू ऑफिस रेंट 16,000 रुपये. त्याच्यातून लेस प्रीपेड रेंट 3,000 रुपये. वजाबाकी करून रक्कम आउटरला लिहि 13,000 रुपये. तर हा झाला फर्स्ट इफेक्ट. दुसरा इफेक्ट आपण दिलाय का नाही पाहूया. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सॉरी असेट साईडला प्रीपेड आहे. असेट साईडला जायचं आहे. प्रीपेड ऑफिस रेंट चेक करायचं आहे आपण दिलेला आहे की नाही. नसेल दिला तर त्या ठिकाणी तो द्यायचा आहे. तर याची टोटल आउटरला घेऊन तर अशा प्रकारे आपण आता प्रीपेड ऑफिस रेंट 3,000 रुपये सुद्धा लिहिलेला आहे. तर त्यानंतर आपण बघणार आहोत डेप्रिसिएशन बुक्स 15% आणि 10% फर्निचर. तर लगेच परत चेक करायचं आहे आठवण म्हणून बरोबर आहे का. असेटला जायचं आहे. बुक्सचं डेप्रिसिएशन बघा 3,817 घेतलंय का तर घेतलंय. त्यानंतर परत इथं एक्सपेंडिचरला आलंय का तर बघून घ्यायचं पटकन. आलेलं आहे 3,863. त्यानंतर आता फर्निचरवरचं डेप्रिसिएशन पहा. इथे घेतलंय का आपण फर्निचरवरचं डेप्रिसिएशन तर आपण घेतलेलं आहे. तर 7,750 आणि आउटरला व्हॅल्यू आलेली आहे 82,250. तर हे 7,750 परत एक्सपेंडिचरला आहे का घेतलेले पाहून घ्या. आले का. आणि दोघांची टोटल करून कुठं घ्यायचं आहे आउटरला घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे दोन्ही इफेक्ट आपले. त्यानंतर आता बघा पुढे काय दिसतंय आपल्याला. सर्व ॲडजस्टमेंट पण संपलेले आहेत. यू आर रिक्वायर्ड प्रिपेअर इन्कम एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट ते आपण तयारच करत आहोत. आता एक लक्षात घ्यायचं आहे मी कसं सोडवलंय. रिसिप्ट साईडपासून सुरुवात केली
त्यानंतर पेमेंट साईड पण, त्याच्यानंतर मग बॅलन्स शीट ॲसेट ॲडिशनल इन्फॉर्मेशन, त्यातल्या ज्या ॲडजस्टमेंट त्याही पाहून घेतल्यात, एकदा रिचेक करून घेतलंय. त्यानंतर आता इथे जर ओपनिंग बॅलन्स शीट म्हणजेच मागील वर्षाचं क्लोजिंग बॅलन्स शीट दिलेलं जर असेल तर त्याचाही आपण बारकाईने विचार करायला हवा. तर त्याचा विचार जर केला नाही तर आपलं उदाहरण चुकू शकतं. आणि म्हणून मग आता काय करायचं, या बॅलन्स शीटचा उपयोग काय होणार की इथल्या ज्या अमाऊंट्स दिलेल्या आहेत ना, ह्या पुन्हा जशाच्या तशा आपण कुठे घेणार आहोत, नवीन बॅलन्स शीटला. मग कोणत्या घ्यायच्या पण की ज्याच्यामध्ये काहीही चेंजेस नाहीत आणि ज्या पुढे कंटिन्यू होतात अशाच ॲड्सेस आपण पुढे घेणार आहोत. तर ह्या पुढे घेत असताना आपण काय करणार आहोत, आता कॅपिटल फंड आपण घेतलेलं नाही, हे जसं तसं पुढे जाईल. एंट्रन्स फीज बद्दल आपण पाहायचंय की तर कॅपिटल फंड आपण आता आपल्या नवीन बॅलन्स शीटमध्ये आपण घेऊन टाकणार आहोत. तर 6,80,000 रुपये. मग आता बॅलन्स शीटकडे जायचं आहे, इथं लिहायचं आहे कॅपिटल फंड 6,80,000 रुपये. ओके, इनरला लिहून ठेवा कारण इफेक्ट येणार आहे त्याच्यावरती. त्याच्यानंतर अजून आपल्याला काय दिलेलं आहे, एंट्रन्स फीज दिलेली आहे, ती सुद्धा त्या ठिकाणी घ्यायची आहे 20,000 रुपये. ज्याच्यावर काहीच इफेक्ट नाही ते ॲटम पुन्हा जसेच्या तसे आपल्याला घ्यायचे असतात. मग इथे मी 20,000 रुपये या ठिकाणी घेत आहे. त्यानंतर कॅपिटल फंडच्या खाली त्याला एंट्रन्स फीज. त्यानंतर आपल्याला अजून काय दिलेलं आहे पहा की जे आपल्याला जसंच्या तसं आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. लॅबोरेटरी दिलेली आहे, लॅबोरेटरी आहे 15,000ची, ती पण त्या ठिकाणी घेऊन टाका. आता लॅबोरेटरी ज्या लॅबिलिटीच्या आहेत त्या लॅबिलिटीजला लिहायच्या, ज्या आसेटच्या आहेत त्या काय करायच्या, आसेटला लिहायच्या. ठीक आहे, राहील लक्षात सर्वांच्या. लॅबोरेटरी आसेटला घेऊन टाका, अमाऊंट त्या ठिकाणी लिहायची आहे लॅबोरेटरीची. तर 15,000 रुपये आहे ते लिहा. ओके, तर लॅबोरेटरी आपण ट्रान्सफर केलेली आहे. पुढचा जो आयटम आहे बिल्डिंग, बिल्डिंग आहे 6 लाख रुपये. मग आता परत जायचं आहे बॅलन्स शीटच्या असेट साईडला, बिल्डिंग म्हणायचं आहे खाली 6 लाख रुपये रक्कम घ्यायची आहे खाली 6 लाख रुपये. ओके, त्याच्यानंतर पुढे पहा, तर आपण आता नेक्स्ट आयटम पाहूया. आपला बिल्डिंग घेतलंय. फर्निचरवरती बघा, फर्निचर आता 40,000 रुपये हिडन ॲडजस्टमेंट होती, आपण सोडवली आहे. पुन्हा परत 40,000 घ्यायचं नाही तर उदाहरण चुकेल. बुक्स पण ओपनिंग बॅलन्स 22,000, हिडन ॲडजस्टमेंट सोडवली आपण, हे 22,000 रुपये आपण एकदा घेतलेले आहेत. ट्युशन फीज रिसिवेबल 10,000 रुपये आहे. तर आपल्याला हे मागच्या वर्षी आउटस्टँडिंग होतं, हा आयटम त्या ठिकाणी पुन्हा येत नाही कारण त्याच्यापैकी आपल्याला 8,000 मिळालेली आहे आणि त्याचा उरलेला इफेक्ट आपण मात्र 2,000 रुपये दिलेला आहे, बरोबर, 17-18चा. तर वाटलं असतं त्याची खात्री करून घेण्यासाठी आपण पुन्हा परत जायचंय, आपण तो घेतला की नाही, 17-18 2,000 रुपये ट्युशन फीज रिसिवेबल दिसते सर्वांना. तर अशा प्रकारे आता ओपनिंग बॅलन्स शीट सुद्धा जर दिलेला असेल तर पुन्हा चेक करायचं, ज्याच्यावर इफेक्ट नाही ते सर्व ॲटम पुन्हा आपल्याला आपण काय करायचे असतात, ह्या पुन्हा आपल्या नवीन बॅलन्स शीटला घ्यायचे असं. म्हणजे कॅपिटल फंड आपण जसं तसं घेतलं, एंट्रन्स फीज जसं तसं, काहीच बदल नाही करायचा. कॅश इन हँड, ओपनिंग बॅलन्सेस हे मात्र घ्यायचे नाहीत. लॅबोरेटरी जसं तसं घेऊन टाकलं, बिल्डिंग जसं तसं घेऊन टाकलं आणि ज्याच्यावर ॲडजस्टमेंट होते त्याप्रमाणे त्या सोडवलेल्या आहेत, त्यांचे ओपनिंग बॅलन्सेस आपण घेतलेले आहेत. हे सगळं विचारात घेऊन आपल्याला हे पूर्ण बॅलन्स शीट चेक करायचं आहे आणि यातला कोणताही आयटम राहता कामा नये. असं नको व्हायला की मागच्या वर्षी जे, मग आता कॅपिटल फंड मागच्या वर्षीचं पुढच्या वर्षी येणारच ना, एंट्रन्स फीज मागच्या वर्षी पुढच्या वर्षी येणार, बिल्डिंग 6 लाखाची बिल्डिंग होती ती मागच्या वर्षी होती, म्हणजे चालू वर्षी ती असणारच ना, ती थोडीच तुमची गायब होणार आहे. ठीक आहे, म्हणून ती पण आपण सर्व ॲसेट्स आणि सर्व लायबिलिटीज ज्याच्यावर काही ॲडजस्टमेंट नाही आहे त्या सर्व जशाच्या तशा आणि त्या ठिकाणी घ्यायच्या आहेत. लायबिलिटीच्या लायबिलिटीला घ्या, असेटच्या असेटला घ्या. आले सर्वांच्या लक्षात. तर आता आपण क्लोज करणे हा आपला पुढचा टप्पा आहे. तर आता जाऊया आपण क्लोज करण्यासाठी. तर आपल्याला आता क्लोज करायचं आहे. क्लोज करताना आपले काय आहे, इन्कम एक्सपेंडिचर आपण फर्स्ट क्लोज करणार. त्याच्यामध्ये आपल्याला टोटल आपण करायची आहे एक्सपेंडिचर साईडची आणि टोटल करायची आहे इन्कम साईडची. त्याच्यावरनं आपल्याला डिफरन्स शोधायचा आहे.
जी साईड जास्त आली त्यानंतर आपण ठरवणार की सरप्लस आलं की डिफिसिट. चला तुम्हाला मी त्याची नोट दाखवतो कशी काढलेली आहे. डेबिट साईड टोटल करायची आहे, ती आलेली आहे आपली 2,84,613. क्रेडिट साईड टोटल आलेली आहे 3,29,000. त्यानंतर डिफरन्स आलेला आहे त्यातला 44,387. तर इथे आपल्याला स्पष्ट दिसतंय की इन्कम साईड ही एक्सपेंडिचर साईडपेक्षा काय आहे, जास्त आहे. आणि ती किती रुपयांनी जास्त आहे तर 44,387. याचा अर्थ इन्कम जास्त झाल्यामुळं आपल्याला या ठिकाणी काय आलेलं आहे, सरप्लस आलेला आहे. आणि सरप्लस आला असेल तर आपण त्याचा इफेक्ट कुठे देतो, इन्कम एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला म्हणजेच एक्सपेंडिचर साईडला. आणि आपण त्या ठिकाणी लिहितो सरप्लस एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. तर आता आपण काय करणार आहोत, त्याचा इफेक्ट देण्यासाठी जाणार आहोत. $44,387. ओके. तर हे आहे आपलं सरप्लस. आता जी क्रेडिट साईडची टोटल बघा जास्त आली होती 3,29,000 रुपये, ती दोन्ही साईडला लिहून टाका. 3,29,000. त्याचप्रमाणे इन्कम साईडला सुद्धा 3,29,000. तर अशा प्रकारे आपलं 3,29,000 रुपये आपले झालेले दोन्ही बाजूला आपण लिहिलेले आहेत. तर हे झालं आपलं आता इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट काय झालेलं आहे, क्लोज झालेला आहे. त्यानंतर आता हा सरप्लस आलेला आहे, तर हे सरप्लस आपण काय करतो, कॅपिटल फंडमध्ये ॲड करतो 44,387. मग आता आपण जाऊया कॅपिटल फंडकडे. इथे म्हणायचं आहे ॲड सरप्लस. ओके. आणि जी अमाऊंट आलेली आहे ती काय करायची आहे, ॲड करायची. ॲड म्हणायचं आहे 44,387. ओके. तर बेरीज करून आउटरला घ्यायची आहे. त्याची बेरीज आली आहे 7,24,387. तर अशा प्रकारे टोटल आपण आउटरला घ्यायची आहे. त्यानंतर आता बॅलन्स शीट. एंट्रन्स फीज आहे 20,000 रुपये, डोनेशनला 1,000, आउटस्टँडिंग सॅलरी 1,000, 15,000. त्यानंतर आता असेट, कॅश, बँक, बुक्स परचेस केले, डेप्रिसिएशन लेस केलं आहे, फर्निचर आहे, नवीन परचेस आहे त्यातून डेप्रिसिएशन लेस केलं आहे. त्यानंतर ट्युशन फीज रिसिवेबल आहे, मागच्या वर्षाची 2,000 रुपये अजून येणं बाकी आहे, चालू वर्षाचं येणं बाकी आहे 5,000 रुपये, एकूण येणं बाकी आहे 7,000 रुपये. प्रीपेड ऑफिस रेंट आहे, लॅबोरेटरी 15,000, बिल्डिंगचे आहे 6 लाख. आता दोन्ही साईड आपल्या ओके झालेल्या आहेत, तर दोघांची आपण बेरीज करणार आहोत बॅलन्स शीटची आणि दोन्ही साईड आपल्या सारख्याच आल्या पाहिजेत. 7,60,387. दोन्ही साईडला टोटल लिहून टाकायची आहे 7,60,387. अशा प्रकारे आपलं पूर्ण उदाहरण या ठिकाणी सोडून झालेलं आहे. पुन्हा एकदा आपण त्याच्यावरती तुम्हाला पूर्ण सोल्युशन मी दाखवतोय. दिसतंय सर्वांना? बघा इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट. दिसतंय सर्वांना? फुल स्क्रीन दाखवलंय मी आता पूर्ण सोल्युशन इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट. त्याच्या खाली आता आपण जाणार आहोत, खाली जाऊन बघणार आहोत. बॅलन्स शीट.
तर अशा प्रकारे दोन स्क्रीनमध्ये तुम्हाला बॅलन्स शीट मी दाखवलेलं आहे. त्यानंतर खाली बघा टोटल नोट्स दाखवतोय. त्याच्यानंतर आपण वर्किंग नोट काढली होती ती पण पाहून घ्या. Thanks for watching my video.